नाशिक शहरात गोवंशी जनावरांची अवैध कत्तल, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी थेट मुसंडी मारली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कडक आदेशानुसार गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 4 गोवंशीय जनावरांचा जीव वाचवला आहे. द्वारका बागवनपुरा परिसरात गोवंश कत्तलीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अवैध कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. अशोक लेलँड गाडीत MH15 GV 9958 कोंबून जनावरे नेली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी वाहन चालकासह मोठा मालक व खरेदीदार अशा 6 आरोपी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वाहनही जप्त करण्यात आले आहे. ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते गुंडाविरोधी पथकाने पार पाडली आहे. गोवंश संरक्षणासाठी पोलिसांचा धडाका सुरूच राहणार, नियम मोडणाऱ्यांची गय नाही असा कडक इशारा देण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.